चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज या फ्रेज पासून आपल्याला एक सेंटेन्स बनवायचा आहे की जे अर्थपूर्ण असलं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे. बी एबल टू म्हणजे काय? क्षमता असणे, कॅपॅसिटी असणे, सक्षम असणे. एबल टू. पहा एक्झाम्पल त्याचा आहे, ही इज एबल टू ड्राईव्ह अ कार. दुसरं एक्झाम्पल पाहूया, सी इज एबल टू सिंग अ सॉन्ग. एबल टू म्हणजे क्षमता असणे, एबल टू या वाक्यामध्ये एबल टू आलं. आणि बी म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब म्हणजे टू बी चे रूप. सी इज एबल टू सिंग अ सॉन्ग. ही इज एबल टू स्पीक 10 लँग्वेजेस. ही इज एबल टू स्पीक 10 लँग्वेजेस. अशा पद्धतीने आपण बी एबल टू या फ्रेज पासून 3 मिनिंगफुल सेंटेन्स तयार केले. हे बी म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब, एम इज आर. अशा पद्धतीने 2 मार्कासाठी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला होतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय गिवन फ्रेज. दिलेली जी फ्रेज असते त्या फ्रेज पासून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं असतं की जे अर्थपूर्ण असलं पाहिजे. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण सेंटेन्स तयार करायचं. आता या फ्रेज पासून आपण 3 सेंटेन्स तयार केले. ही इज एबल टू ड्राईव्ह अ कार. सी इज एबल टू सिंग अ सॉन्ग. ही इज एबल टू स्पीक 10 लँग्वेजेस. अशा पद्धतीने 3 सेंटेन्स त्या ठिकाणी तयार केले.